नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झटपट, चविष्ट आणि पौष्टिक मेथी पराठा रेसिपी। हिवाळ्यातील खास डिश जी खायला खुसखुशीत आणि आरोग्यासाठी उत्तम आहे। जर तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी, क्विक लंच आयडिया किंवा इंडियन पराठा रेसिपी हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मेथी इथं घेतलेली आहे मी। मेथीचे पानं स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे करून घेतलेले आहेत। सर्वात अगोदर मेथीची जुडी नीट स्वच्छ करून घेतली, त्यानंतर धुवून घेतलेली आहे। आता ही पानं आपण ओबडधोबड अशी चिरून घेणार आहोत। जास्त बारीक सुद्धा चिरू नका। ही पानं पराठ्यामध्ये दिसली पाहिजेत, त्यामुळे पराठा अजून छान दिसतो। अशी ओबडधोबड पानं ही चिरून घेतली। आता इथं मी 2 प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला पराठे किती बनवायचे त्यानुसार पिठाचं प्रमाण ठेवा। याचबरोबर 1 छोटी वाटी बेसन पीठ आहे। बेसन पिठामुळे पराठे खुसखुशीत होतात। यामध्ये आता मेथीचे पानं घालायचे आहेत। याचबरोबर भरपूर असे तीळ, हळद, धने जिरे पावडर, थोडंसं लाल तिखट आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। याचबरोबर मी इथे लसण आणि हिरवी मिरची व पाणी घालून अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। हा ठेचा आपण पराठ्यामध्ये मिक्स करणार आहोत। यामुळे टेस्ट खूप छान येते। आता छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं। जास्त पाणी लागत नाही, कारण मेथीचे पाने थोडीशी ओलसर आहेत, त्यामुळे पीठ लवकर मळलं जाते। एकदाच खूप पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता पराठा लाटण्यासाठी एक छोटीशी अशी पोळी लाटायची, त्यावरती तेल आणि पीठ असं पसरून घ्यायचं आणि परत असं फोल्ड करायचं आहे। जशी आपण घडीची चपाती करतो त्याच पद्धतीने हे पराठे मी बनवत आहे। आता हे छान असं लाटून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर त्रिकोणी किंवा गोल आकारामध्ये लाटू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं। असं तेल लावून परत लाटल्यामुळे पराठे एकदम खुसखुशीत होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात। आता आपण हा पराठा भाजून घेऊया। दोन्ही पण साईडनी छान असं भाजून घ्यायचं, त्यानंतरच तूप किंवा तेल लावायचं। अगोदर तूप किंवा तेल लावला तर पराठा हा व्यवस्थित भाजला जाणार नाही, तो कच्चाच राहतो। त्यामुळे छान असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर तूप लावून घेतेय मी। बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे। तूप लावल्यानंतर एकदम शाईन आली आपल्या पराठ्यांना आणि एकदम असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मस्त असे पराठे मी इथे भाजून घेते। याच पद्धतीने बाकी सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत। वरती असे छान डॉट डॉट आलेले आहेत सोनेरी रंगाचे, म्हणजे आपला पराठा एकदम असा खुसखुशीत झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर हा पराठा दिसतोय। खायला पण तेवढाच टेस्टी होतो। याच पद्धतीने बाकी सर्व मी पराठे बनवून घेतलेले आहेत। गरमागरम पराठे दही, लोणचं किंवा चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता। हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात। लहान मुलांना पालेभाज्या तर आवडत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही पराठे किंवा दुसरं काही बनवून दिला तर ते आवडीने खातात तोच पदार्थ। त्यामुळे एक वेळेस नक्की करून बघा हे मेथी पराठे। हे पराठे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात। अगदी त्यांच्या लंच ब्रेक पर्यंत खुसखुशीत राहतील आणि टेस्टी तर खूप होतात। नक्की करून बघा या पद्धतीने। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। गरमागरम पराठे, त्यावरती मी असं भरपूर साजूक तूप घातलेलं आहे। शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबत खायला घेतेय। खूप टेस्टी झालेले आहेत, नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।